नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 3 कलर मध्ये रांगोळी छान काढणार आहोत. तर त्यासाठी मी एक इथे व्हाईट कलर घेतलेला आहे, त्यानंतर पॅरेट ग्रीन कलर घेतलेला आहे आणि राणी पिंक कलर घेतलेला आहे. आता आपण ह्या तिन्ही कलरचे एक छानशी गोंडस रांगोळी काढणार आहोत. तर आपण 5 ते 3 टिपके करून घेऊया. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 अशा आडव्या लाईन मध्ये आपण 3 लाईन करून घेणार आहोत 5 टिपक्यांच्या. आता ह्या 3 लाईन झालेल्या आहेत. आता आपल्याला ह्या मधल्या 3 लाईनला पुन्हा एक 3 टिपके करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने 1 2 3. पुन्हा इकडे 1 2 3. अशा पद्धतीने ह्या 3 लाईन आणि त्यानंतर मी एक्स्ट्रा इथे 3 आणि इथे 3 करून घेतलेले आहे. आता आपण अशा पद्धतीने हे तिन्ही टिपके असे जॉईंट करून घेणार आहोत. इकडनं 3 इकडनं 3 त्यानंतर हे पण. आता हे 3 टिपके जॉईन झाल्याच्या नंतर हा जो मधला टिपका आहे याला अशी स्ट्रेट लाईन करून घेऊया या पद्धतीने. आता पुन्हा मधून ह्याच सेंटर पासून आपण इथपर्यंत आणखी एक लाईन करून घेणार आहोत. बघा, ॲक्युरेशन मध्ये करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता आपण याला असे पाकळीचा आकार देणार आहोत अशा पद्धतीने. शार्प आणि क्लीन लाईन काढायच्या आहेत, त्यामुळे आपली रांगोळी आणखी उठून दिसते. पुन्हा मी सेंटरच्या एका बिंदूपासून इथपर्यंत स्ट्रेट लाईन करून घेतलेली आहे. पुन्हा इथनं एक करणार आहेत या पद्धतीने. याला असं जॉईंट करून घेऊया. एक अर्ध्या आकाराचं फूल तयार होते अशा पद्धतीने. आणि त्याच पद्धतीने इथेही आपण तसे फुलासारखे आकार करून घेणार आहोत. सेंटर पासून अगदी हा सेंटर पर्यंत अशा पद्धतीने. नंतर पुन्हा यांना आपण अशी गोल आकारामध्ये जॉईंट करून घेणार आहोत. बघा, आहे की नाही सोपं. आता आपण मध्ये स्वस्तिक काढून घेणार आहोत. त्यासाठी ह्या पद्धतीने 3 बिंदूंना असं जोडलेलं आहे 3 टिपक्यांना. आता ह्याच सेंटरच्या टिपक्यापासून इथे अशा पद्धतीने. आता हे उरलेले टिपक्यांना मी असे गोलाकार अर्धी पाकळी करून राऊंड शेप मध्ये असे जॉईंट करून घेणार आहे. अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपण ह्याला इथे जोडून घेऊया, म्हणजे आपले स्वस्तिक सारखा आकार एक तयार होईल. हे इथे आणि हे ह्या टिपक्याला इकडे. झाली की नाही स्वस्तिक? किती सोपं आहे. आता रांगोळीमध्ये आपल्याला नीट आणि क्लीन असं काम करायचं आहे, जेणेकरून आपली रांगोळी ही अगदी सुशोभित दिसते. आता आपण याच्यामध्ये कलर भरणार आहोत. त्यासाठी मी
हा पॅरेट ग्रीन कलर याच्यामध्ये भरणार आहे. तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन छान जमले की रांगोळी आपली अगदी छान दिसते. त्यासाठी आपल्याला कलर निवडता आले पाहिजे. कोणत्या कलर सोबत कोणता कलर घ्यावा हे जर जमले रांगोळी आणखी छान दिसते. अशा पद्धतीने मी हे सगळ्या पेटलमध्ये करून घेणार आहे. ह्याच पद्धतीने हे सगळे मी कलर करून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने मी सगळे कलर अगदी छान असे भरून घेतलेले आहे. आता कलर भरत्या वेळेस आपल्याला हा कलर आपल्या ह्या बॉर्डरवर गेला तर त्यासाठी पण पुन्हा एकदा व्हाईट रांगोळीने आपला हा आकार डिस्टर्ब न करता व्यवस्थित पुन्हा रिराईट करून घ्यायचे आहे. म्हणजे पुन्हा त्यावर अशी बॉर्डर करून घ्यायची आहे. आता आपण मध्ये हा राणी पिंक कलर भरून घेऊया. पुन्हा तसाच अगदी व्यवस्थित. कलर हा खाली इकडे तिकडे पसरला नाही पाहिजे, जेणेकरून अगदी छान असं क्लीन पोर्शन बाहेरचा जर असला तर रांगोळी व्यवस्थित दिसते. अशा पद्धतीने आतून अगोदर अशी बॉर्डर करायची, त्यानंतर मध्ये असा कलर टाकून घ्यायचा. अशा पद्धतीने आता आपल्याला अगदी अशा आकाराचे एक पानासारखे आकार देऊन घ्यायचा आहे. आणि त्याला व्हाईट कलरने असे दोन्ही बोटाच्या मधून हळूच अशी रांगोळी सोडायची आहे. अशा पद्धतीने अगदी लाईट. सेम असेच इथे पण करून घ्यायचे आहे. पुन्हा व्हाईट कलरनं आपल्याला दोन्ही बोटाच्या मधून अशा पद्धतीने हळूच अशी रांगोळी सारखी सोडायची आहे, लाईट लाईट. बघा किती सोपी पद्धत आहे. आपण अशा पद्धतीने एक डिझाईन तयार करून घेऊया. इकडे पण ही झाली आपली रांगोळी तयार. आता मी इथे थोडासा हा पॅरेट ग्रीन कलर टाकून घेतलेला आहे. बघा 5 बोटामधून अगदी हळूच असं सोडायचा आहे, जेणेकरून हा आपण जो इतका टाकतोय तो अगदी गोल अशा पद्धतीने पडला पाहिजे. त्यानंतर मी त्याला थोडस असं टॅप करणार आहे. त्यामध्ये हळूच पुन्हा राणी पिंक कलर सोडते. तशाच पद्धतीने अगदी गोल. हे जे आपण पॅरेट ग्रीन कलर टाकून घेतलेला आहे त्यामध्ये मी राणी पिंक कलरने थोडेसे असे डिझाईन तयार करणे, अगदी थोडस डॉट टाकायचं आणि त्याला हळू अशा पद्धतीने इकडे जॉईन करून घ्यायचे.
अगोदर थोडंसं जास्त टाकायचा, नंतर मीठ असं मागे घ्यायचं, जेणेकरून आपली डिझाईन छान तयार होते. असा डॉट करून घ्यायचा आणि त्याला असे पुढे खेचून घ्यायचे. असं डॉट करायचा म्हणजे टाकताना तसं डॉट आणि लगेच असं ओढून घ्यायचे पुढे. इथे पण असं डॉट करून लगेच पुढे ओढून घ्यायचे आहे. डॉट आणि असे सेम पद्धत फॉलो करते बघा. ही की नाही सोपी पद्धत. आता इथे मी एक टॅप करून घेते. आता राणी पिंक कलर मी हळूच त्याच्यामध्ये याचा गोल आकाराचं सोडणार आहे. 5 बोटांमधून बघा तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीने सोडायचं आहे, जेणेकरून ती रांगोळी आपली व्यवस्थित पडते. तुम्हाला माझी ट्रिक कशा वाटल्या त्या मला कमेंट करून नक्की कळवा. बघा आहे की नाही छान. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.